म्हणतोय तुझा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा केव्हाही नाही माझ्या मार्गाचा अधिकारी तू येणं केलंय तू त्याला मदत करण्यासाठी आलं हे संकट बोलावलं नाही संकट येतात आणि संकट जातात प्रत्येक संकटावर तो चुकून करतो वीर म्हटलं जातं संकट यावेळी समाजच्या हातावर ते संकट केलं लागणार तुझं मरण त्या कपालिका रूपातल्या समारोह आहे आणि भैरवा तलवारीच्या खाण्यावर आणि बाणाच्या डोक्यावर नाचणारा वीराला मरणाची भीती काय मारी नसवा मरे हा क्षत्रियांचा बाणा आहे आणि तुझ्या सारख्याला देशोद्धार घालविण्यासाठी करीत असे म्हणजे माणसानं माणसाची माणसाप्रमाणे वागावं हा माणूस तिचा धर्म मला बाळाच्या नकाग्रापासून दोन्हीच्या ब्रह्मरंगापर्यंत आपला सामूहिक चिन्हावर मी झालेला आपला जन्म एका राजकारणात झाला पण आपण क्षत्रिय कुलात आमचा जन्म झाला त्रिकुट नगरीचे नृपती भूपती राजे भूयज्ञ यांचा पुत्र सोमवीर अशी आमच्या देहाला आपला राजसत्राला परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव निघालो कर्तव्याची पूर्तता होत नाही तुम्ही आम्हाला काही म्हणाला बरं ठीक आहे एक त्यानंतर मनमुराद आनंद लुटायचाच आहे खुशाल लुटा वैयक्तिक तुमचा प्रश्न येत आहे
झाली ते प्रेमाची फुगडी. कसे वाटते फुगडी? अब्रू पडेल उघडी. कुणाची? नको जरा थांब. अगं तुझा आणि माझा आत्ताच ओळखीचा संबंध फक्त जुळले. याच्या पलीकडे आपलं नातं तू येते, पण माझ्या मनाला ते पटत नाही. पण का हो? त्याला कारण आहे. दिसायला स्वरूप आहे, दिसायला सुस्वरूप आहे, पण प्रत्येकाच्या मनाचा वेग सुटू नये ही गुरुदेवताची शिकवण आम्हाला आहे. जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगतो, भरलेल्या दरबारी कित्येक जण येऊन आमच्या पितृ देवताला सांगू लागले, अनाऊपणे प्रेम करणं म्हणजे तोंड जशी पाडण्यासारखं आहे. कसं हो? कारण प्रत्येक जणांचा वैयक्तिक प्रश्न जरी असला, आवड निवड ही सुद्धा मनाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि जेणेकरून अनेक जण म्हणतात, एकाला लावता प्रेमात चालला, दुसऱ्याच्या गळ्यात गळा, तिसऱ्याच्या गळ्यात माळा, चौथ्याशी लग्न सोहळा, पाचव्याशी झोझो बाळा आणि सहाव्याचा हात करून बळा. असं होता कामा नये, म्हणून सावध तोच सुखी. पण काय मी माझा प्रेम तुमच्या चरणी समर्पित केला हे सांगू त्याला आपण तुला देत नाही. मी काय ना म्हणतोय त्याला कारण काय? संपूर्ण कुटुंब शिव महाप्रदोष व्रताचा आम्ही आचरण करतो. तेव्हा व्रताची सांगता झालं शिवा तुझ्या प्रेमाचा हात कोणी आपल्या हाती गेला नाही. काय युवराज मानला मी तुम्हाला. शिवा महाप्रदोष व्रत आपला राजगृही चालू आहे. आपण व्रताचा आहात आणि व्रताचा असल्याकारणाने या प्रेमाचा आपण स्वीकार करू शकत नाही. मग मला सांगा हे व्रत जर का पूर्ण नसेल तर आपण माझ्या प्रेमाचा विचार कराल काय म्हणाला? नामाचा विराणी तुमच्या माझ्या माझ्या विचारात आणि तुमचा